पंतप्रधान मोदी दिल्लीतील स्फोटातील जखमींना आता भेटणार आहेत। पंतप्रधान मोदी LNJP रुग्णालयात जखमींची विचारपूस करणार आहेत। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी LNJP रुग्णालयात जखमींची विचारपूस करणार आहेत। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी दिल्लीतील स्फोटातील जखमींना भेटणार आहेत। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडणार आहे। पंतप्रधान मोदी दिल्ली स्फोटातील जखमींना भेटणार आहेत। पंतप्रधान मोदी LNJP रुग्णालयात जखमींची आज विचारपूस करतील। पंतप्रधान मोदी आज LNJP रुग्णालयात जखमींची भेट घेणार आहेत। दिल्ली स्फोट प्रकरणी ही भेट घेतली जाणार आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक CCTV समोर आलाय। ब्लास्ट होतात CCTV बंद पडल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। दिल्ली स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी झालेत। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला हा स्फोट याची दाहकता किती तीव्र होती हे या CCTVच्या दृश्यातून कळतंय। लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट प्रकरण झालंय, त्याबाबत मुझम्मिल आणि उमरनं लाल किल्ल्याची रेकी केली असल्याचं आता समोर आलंय। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली असल्याचं समोर आलंय। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही माहिती मिळाली आहे। 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला टार्गेट करणं हे यांच्या नियोजनाचा एक भाग होता, अशी ही माहिती आता तपास यंत्रणेला मिळाली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात आहे। NIA ने जैश दहशतवादी मॉड्यूलचा तपास तीव्र केलाय। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात आल्याचं कळतंय। लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर येतोय। उमरची I-20 कार 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क असल्याचं कळतंय। मुझम्मिलच्या कार शेजारी पार्क असलेली एक कार डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत असल्याचंही कळतंय। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही कार पार्क असल्याचं माहिती आता समोर आली आहे। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणी आता तपास NIA कडे वर्ग करण्यात आलाय। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी NIA कडून 10 जणांचं पथक स्थापन करण्यात आलंय। NIA चे ADG विजय साखरे यांच्या नेतृत्वात हे पथक स्थापन झालंय। विजय साखरे हे 1996च्या बॅचचे केरळ कॅडरमधील IPS अधिकारी आहेत। सध्या ते राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA मध्ये ADG म्हणून कार्यरत आहेत। विजय साखरे यांना तपास क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे। अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षे संबंधी प्रकरणांच्या तपासात विजय साखरेंनी नेतृत्व केलंय। आता लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रकरणाचा तपास विजय साखरेंच्या नेतृत्वातील करण्यात येणार आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त करण्यात आलेत। परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल दिल्ली पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत। नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा असे आदेश आता वनमंत्री गणेश नाईकांनी दिले। आंदोलकांवरही कारवाई करणार नसल्याचं गणेश नाईकांनी स्पष्ट केलंय। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार असल्याचंही गणेश नाईक म्हणतात। गणेश नाईकांची शिरूरच्या पिंपरखेड गावाला भेट देण्यात आली। आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं। गुन्हे ते नावपुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही। बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच, आपण छोट्या साईडच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडं त्यातून कमी झाला। आणि याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर ऑन द स्पॉट त्याला शूट